महत्त्वपूर्ण टॉपिक आहे इंटरनॅशनल काँग्रेस। यावर आयोग 2 ते 3 प्रश्न विचारत असते। यामध्ये प्रश्नांमध्ये येते इंटरनॅशनल काँग्रेसची अधिवेशने ती कधी झाली, कुठे झाली, नंतर अधिवेशनांचे इयर, त्यानंतर अधिवेशनातील महत्त्वाच्या घटना। हे महत्त्वपूर्ण टॉपिक आहे। याबद्दल आपण संपूर्ण माहिती समोर बघणारच आहोत। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। सर्वप्रथम बघूया राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी। 1857च्या उठावाचा परिणाम, दळणवळणाच्या साधनात झालेली क्रांती आणि भारतीय वृत्तपत्रांचे कार्य हे या संघटनेच्या स्थापनेस कारणीभूत झालेले प्रमुख घटक होते। अखिल भारतीय राजकीय संघटनेची गरज फक्त भारतीयांनाच वाटत नव्हती, तर ब्रिटिशांनाही वाटत होती। राष्ट्रीय सभेच्या स्थापनेला ब्रिटिश सरकारचा पाठिंबा होता। याशिवाय अनेक उदारमतवादी ब्रिटिशांनाही याला सहानुभूती दिली होती। याचे प्रमुख संस्थापक होते एलन ऑक्टेवियन ह्यूम। हे भारतातील निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकारी होते। याशिवाय बंगालमधील ब्रिटिश अधिकारी सर हेनरी कॉटन यांचाही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस पाठिंबा होता। हे संस्थापक लक्षात ठेवा। आता बघूया दुहेरी प्रेरणा आणि सुरक्षा झडप संकल्पना। हिंदू, बेंगाली, केसरी आणि मराठा यासारखी वृत्तपत्रे नव्या राष्ट्रीय विचारांचे प्रतिनिधित्व करत होती। 1857च्या उठावामुळे ब्रिटिश सरकार संशयी बनले होते, त्यामुळे मवाळ स्वरूपाची एक राजकीय संघटना असावी ही त्यांना सोयीचे वाटत होते। भारतीय समाजातील असंतोषास सुरक्षित वाट करून देणाऱ्या सुरक्षा झडपेचे म्हणजे सेफ्टी हॉलचे काम ही संस्था करेल अशी ब्रिटिश सरकारला आशा होती। या कल्पनेत भारताचे हित आणि ब्रिटिश साम्राज्याचे हित यात कोणताही विरोध त्यांना दिसत नव्हता। आता बघूया एओ ह्यूम यांची संकल्पना आणि इंडियन नॅशनल युनियन। राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचे श्रेय एओ ह्यूम यांना जाते। 1870 ते 1979च्या काळात ते गृह खात्याचे सचिव असल्यामुळे भारतीयांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध किती असंतोष आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती। बंगालमधील निळीचे जे मळेवाले होते या विरुद्ध झालेले जे बंड आहे 1868 मध्ये, याशिवाय मलाबारमधील बंड, वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य, ह्या घटना असंतोषाची केवळ चुणूक देत होत्या। संभाव्य विध्वंस टाळण्यासाठी भारतीय सुशिक्षित वर्गाला विधायक कार्याकडे वळवण्याची गरज ह्यूम यांनी ओळखली होती। 1 मार्च 1883 रोजी कलकत्ता विश्वविद्यालयाच्या पदवीधरांना देशकार्यासाठी 50 तरुणांची त्यांनी मागणी केली। 1884 मध्ये त्यांनी इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली। ही स्थापना महत्त्वाची आहे। आता बघूया इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेमध्ये व्हाईसरॉय डफरिनची भूमिका। इंग्लंडमध्ये ह्यूम यांनी लॉर्ड नॉर्थब्रुक आणि लॉर्ड रिपन या उदारमतवाद्यांची भेट घेतली होती आणि प्रोत्साहन मिळवले होते। भारतात परतल्यावर त्यांनी व्हाईसरॉय लॉर्ड डफरिनची भेट घेतली। डफरिन यांनी एक इच्छा व्यक्त केली की भारतीय विद्वानांनी एकत्र येऊन इंग्लंडमधील विरोधी पक्षासारखे कार्य करावे। भारतीय जनतेचा असंतोष संघटनेच्या माध्यमातून व्यक्त करून त्यातील हवा काढून घ्यावी, म्हणजे सेफ्टी हॉलचे काम या संस्थेने करावा, हा डफरिनचा उद्देश होता। डफरिन यांनी ह्यूमच्या कार्याला पाठिंबा दर्शवला। भारतातील संघटनांना प्रतिनिधी पाठवण्याची विनंती करण्यात आली। पहिले अधिवेशन पुण्याला घेण्याचे ठरले होते, हे महत्त्वाचे आहे, परंतु तेथे कॉलराची साथ आल्याने ते मुंबईला घेण्यात आले। आता बघूया इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अधिवेशन। 28 डिसेंबर 1885 रोजी हे पहिले अधिवेशन झाले। गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय येथे, मुंबई। याचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी, कलकत्ता येथील। सचिव होते एलन ऑक्टेवियन ह्यूम। याला एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित होते। यातील काही इंग्रज अधिकारी होते एलन ह्यूम, नंतर हेनरी कॉटन आणि विल्यम वेडरबर्न। हे इंग्रज अधिकारी लक्षात ठेवा। दिनांक आणि स्थळ लक्षात ठेवा, अध्यक्ष लक्षात ठेवा। हे 72 प्रतिनिधी विचारण्यात आलेले आहेत। व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी सांगितलेली उद्दिष्टे बघा। देशातील नेत्यांना संघटित करून राष्ट्रीय भावनेचा विकास आणि दृढीकरण करणे, नंतर जातीय, धार्मिक, वांशिक भेदभाव दूर करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे, महत्त्वाच्या सामाजिक राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा करून देशहितांचे मार्ग शोधणे। यामध्ये फक्त अधिवेशनाचा दिनांक, स्थळ, अध्यक्ष आणि इंग्रज अधिकारी हे लक्षात ठेवा। आता बघूया पहिल्या अधिवेशनातील महत्त्वपूर्ण ठराव। पहिला ठराव होता राज्यकारभाराच्या चौकशीसाठी एक समिती नेमावी, ज्यामध्ये योग्य प्रमाणात भारतीय सभासद असावे। नंतर दुसरा होता इंग्लंडमधील भारत मंडळ म्हणजे इंडियन काउन्सिल रद्द करण्यात यावी। मध्यवर्ती प्रांतिक कायदे मंडळात मोठ्या प्रमाणावर लोकनियुक्त सदस्य घ्यावेत। केंद्रीय व प्रांतिक कायदे मंडळात भारतीयांचे जास्तीत जास्त प्रतिनिधी घ्यावेत। भारतीयांना राज्यकारभारात घेतले जावे, हा चौथा ठराव होता। सनदी सेवांची परीक्षा इंग्लंडप्रमाणेच भारतातही घेण्यात यावी आणि उमेदवारांसाठी वयोमर्यादा 23 इतकी असावी। हे झाले एकूण 5 ठराव। आता बघूया पहिल्या अधिवेशनामधील महत्त्वपूर्ण बाकीचे ठराव। 6वा ठराव होता की लष्करी खर्च वाढवू नये।
वाढल्या संरक्षक जकाती बसवून तो वसूल करावा. लष्करी खर्चात इंग्लंडचाही वाटा असावा. नंतर हिंदुस्थान सरकारच्या कर्जाला ब्रिटिश सरकारने हमी द्यावी. ब्रह्मदेश म्हणजे बर्मा यांचा खालचा करू नये. भारतीय मालाला संरक्षण मिळेल असे धोरण अवलंबवावे. याशिवाय मिठावरील कर रद्द करावा. पहिल्या अधिवेशनाला सर्वात जास्त प्रतिनिधी आले होते मुंबई प्रांतामधील. एकूण 18 प्रतिनिधी होते. हे प्रतिनिधी बघूया. फिरोजशाह मेहता, बेहरामजी मलबारी, दीनशाह वच्छा, दादाभाई नौरोजी, शिवराम साठे, नारायण चंदावरकर, न्यायमूर्ती के टी तेलंग, सीताराम हरी चिपळूणकर, गोगा आगरकर, नंतर राघव भांडारकर, आत्माराम फडके, कृष्णाजी जुन्नरकर, वाशी आपटे, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे आणि बद्रुद्दीन तय्यबजी. आता बघूया काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने 1886 ते 1895 दरम्यानची. 1886 चे अधिवेशन झाले कलकत्ता येथे. याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. हे प्रथम फारसी अध्यक्ष होते. महत्त्वाचे आहे. पहिले 5 अधिवेशन, त्याचे अध्यक्ष, त्याचे स्थळ, पाठसेवा. नंतर 1887 मध्ये मद्रास येथे अधिवेशन झाले. अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. महत्त्वाचे आहे. अलाहाबाद येथे 1888 ला जे अधिवेशन झाले त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज जूल. हे प्रथम युरोपीय अध्यक्ष होते. महत्त्वाचे आहे. 1889 मध्ये मुंबई येथे अधिवेशन झाले. सर विल्यम वेडरबर्न हे अध्यक्ष होते. यामध्ये प्रथम 10 महिला उपस्थित होत्या. 1890 मध्ये कलकत्ता येथे जे अधिवेशन झाले याचे अध्यक्ष होते फिरोजशाह मेहता. कादंबिनी गांगुली म्हणजे पहिल्या महिला पदवीधर यांनी संबोधित केले होते. नंतर 1891 मधले अधिवेशन झाले नागपूर येथे. अध्यक्ष होते पी आनंद चार्लू. हे प्रथम हिंदू अध्यक्ष होते. नावामध्ये राष्ट्रीय शब्दाचा समावेश करण्यात आला. 1892 चे अधिवेशन झाले अलाहाबाद येथे. अध्यक्ष होते विमेशचंद्र बॅनर्जी. 1893 चे अधिवेशन झाले लाहोर येथे. अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. 1894 चे अधिवेशन झाले मद्रास येथे. अध्यक्ष होते अल्फ्रेड वेब. 1895 चे अधिवेशन झाले पुणे येथे. अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. प्रतिनिधींमध्ये फक्त वकील, पत्रकार, व्यापारी, उद्योजक आणि शिक्षक उपस्थित होते. नंतर 1896 चे अधिवेशन झाले कलकत्ता येथे. अध्यक्ष होते रहीमतुल्ला सयानी. या अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम गायले गेले. हे महत्त्वाचे आहे. 1897 चे अधिवेशन झाले अमरावती येथे. अध्यक्ष होते सी शंकर नायर. 1898 चे अधिवेशन झाले मद्रास येथे. अध्यक्ष होते आनंद मोहन बोस. 1899 चे अधिवेशन झाले लखनौ येथे. रमेशचंद्र दत्त यांच्या अध्यक्षतेखाली. 1900 चे अधिवेशन झाले लाहोर येथे. न्यायमूर्ती चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली. हे महत्त्वाचे आहे. हे पहिले मराठी भाषिक अध्यक्ष होते. 1901 चे अधिवेशन झाले कलकत्ता येथे. अध्यक्ष दीनशाह वच्छा. 1902 चे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. स्थळ होते अहमदाबाद. 1903 चे अधिवेशन झाले मद्रास येथे. लाल मोहन घोष यांचे अध्यक्षतेखाली. 1904 अधिवेशन झाले बॉम्बे येथे. सर हेनरी कॉटन यांच्या अध्यक्षतेखाली. 1905 चे अधिवेशन झाले बनारस येथे. गोपाळकृष्ण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली. हे अधिवेशन महत्त्वाचे आहे कारण यामध्ये बंगालच्या फाळणीला विरोध करण्याचा ठराव इथे पास झाला. याशिवाय वसाहतीचे स्वराज्याची मागणी करण्यात आली. 1906 चे अधिवेशन झाले कलकत्ता येथे. अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. यामध्ये चतुसूत्रीचा ठराव संमत झाला आणि स्वराज्य हा शब्द प्रथमच वापरला गेला. इथे स्वराज्याची मागणी करण्यात आली. हे दोन्ही अधिवेशन महत्त्वाचे आहेत. 1907 चे अधिवेशन झाले सुरत येथे. अध्यक्ष होते रासबिहारी घोष. काँग्रेसमध्ये पहिली फूट येथे पडली. 1907 चे अधिवेशन महत्त्वाचे आहे. नंतर 1908 चे अधिवेशन झाले मद्रास येथे. रासबिहारी घोष यांच्या अध्यक्षतेखाली. 1909 चे अधिवेशन झाले लाहोर येथे. मदन मोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली. हा रौप्य महोत्सवी अधिवेशन होते. 1910 चे अधिवेशन झाले अलाहाबाद येथे. अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न. 1911 चे अधिवेशन झाले कलकत्ता येथे. अध्यक्ष होते बिशन नारायण दत्त. पहिल्यांदा जनगणमन गायले गेले. महत्त्वाचे आहे. 1912 चे अधिवेशन झाले बाकीपूर येथे. अध्यक्ष होते आर्यन मुधोळकर. 1913 चे अधिवेशन झाले कराची येथे. नवाब सईद मोहम्मद हे अध्यक्ष होते. 1915 चे अधिवेशन झाले बॉम्बे येथे. अध्यक्ष होते सत्येंद्र प्रसाद सिन्हा. 1916 चे अधिवेशन झाले लखनौ येथे. अध्यक्ष होते अंबिका चरण मुजुमदार. हे 16चे अधिवेशन महत्त्वाचे आहे कारण यामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये लखनौ करार झाला. याशिवाय मवाळ आणि जहाल गट दोन्ही गटांची युती येथे झाली. 1917 चे अधिवेशन झाले कलकत्ता येथे. अध्यक्षा होत्या ॲनी बेझंट. ह्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या म्हणून 1917 चे अधिवेशन महत्त्वाचे आहे. यामध्ये अस्पृश्यता निवारण ठराव संमत करण्यात आला होता.
आता बघूया 1918 ते 1929 दरम्यानचे अधिवेशने. 1920चे अधिवेशन झाले कलकत्ता येथे लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली. या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा ठराव संमत करण्यात आला. हे अधिवेशन महत्त्वाचे आहे. 1922चे अधिवेशन झाले गया येथे चित्तरंजन दास यांच्या अध्यक्षतेखाली. यामध्ये स्वराज्य पक्षाचा ठराव संमत करण्यात आला. नंतर 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. नंतर 1923 काकीनाडा येथे अधिवेशन झाले. अध्यक्ष होते मोहम्मद अली जोहर. हे सर्वात तरुण काँग्रेस अध्यक्ष होते. 1924चे अधिवेशन झाले बेळगाव येथे. याचे अध्यक्ष होते महात्मा गांधी. महात्मा गांधींनी अध्यक्षपद भूषवलेले हे एकमेव अधिवेशन आहे, त्यामुळे स्थळ आणि इयर लक्षात ठेवा. 1925चे अधिवेशन झाले कानपूर येथे. अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू. ह्या प्रथम भारतीय महिला अध्यक्ष होत्या, म्हणून हे अधिवेशन महत्त्वाचे ठरते. 1927चे अधिवेशन झाले मद्रास येथे. अध्यक्ष होते एम ए अन्सारी. यामध्ये सायमन कमिशनचा बहिष्कार करण्यात आला. अधिवेशन महत्त्वाचे आहे. 1928चे अधिवेशन झाले कलकत्ता येथे. अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. अखिल भारतीय युवा काँग्रेसची स्थापना या अधिवेशनामध्ये करण्यात आली. 1929चे अधिवेशन झाले लाहोर येथे. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. यामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला, म्हणून हे अधिवेशन महत्त्वाचे ठरते. आता बघूया 1931 ते 1950 दरम्यानची अधिवेशने. 1931चे अधिवेशन झाले कराची येथे. अध्यक्ष होते सरदार पटेल. यामध्ये गांधी आयर्विन कराराला संमती देण्यात आली आणि मूलभूत हक्काचा ठराव मंजूर करण्यात आला. हे अधिवेशन महत्त्वाचे आहे. 1934चे अधिवेशन झाले बॉम्बे येथे. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना या अधिवेशनात करण्यात आली. 1937चे अधिवेशन झाले फैजपूर येथे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली. प्रथम ग्रामीण अधिवेशन होते हे, म्हणून हे महत्त्वाचे आहे. सुमारे 40,000 शेतकरी या अधिवेशनाला उपस्थित होते, हे लक्षात ठेवा. 1938चे अधिवेशन झाले हरिपुरा येथे. याचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस. राष्ट्रीय नियोजन समिती या अधिवेशनामध्ये स्थापन करण्यात आली. 1939चे अधिवेशन झाले त्रिपुरा येथे. सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष होते. साम्राज्यवाद विरोधी ठराव येथे संमत करण्यात आला. सुभाषचंद्र बोस, नंतर जवाहरलाल नेहरू, दादाभाई नौरोजी, हे वल्लभभाई पटेल आणि नंतर महात्मा गांधी यांनी त्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले. त्याचे स्थळ आणि इयर लक्षात ठेवा. 1940चे अधिवेशन झाले रामगड येथे. अबुल कलाम आझाद हे त्याचे अध्यक्ष होते. वैयक्तिक सत्याग्रहाचा ठराव येथे पास करण्यात आला. नंतर 1940 ते 46 हेच अध्यक्ष राहिलेले आहेत अबुल कलाम आझाद, हे लक्षात ठेवा. 1946 मिरत येथे अधिवेशन झाले. अध्यक्ष होते जे बी कृपलानी. 48चे अधिवेशन झाले जयपूर येथे. अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. नंतर 1950चे अधिवेशन झाले नाशिक येथे. अध्यक्ष होते पुरुषोत्तम दास टंडन. आता बघूया काँग्रेसचे स्वरूप, कार्यपद्धती आणि सुरुवातीचे यश. सुरुवातीपासून लोकशाही पद्धत यांनी अवलंबली होती. रचना संसदेप्रमाणे होती. प्रतिवर्षी डिसेंबरमध्ये हे अधिवेशन होत असे. कामकाज, चर्चा, मतदान सनदशीर मार्गाने चालत होते. नंतर धार्मिक आणि प्रादेशिक ऐक्यावर त्यांचा भर होता. हिंदू, मुस्लिम, पारशी, ख्रिस्ती सर्वांचाच यामध्ये समावेश होता. भारतीयांना सरकारी नोकऱ्या, शेतकऱ्यांवरचे कर कमी करणे आणि दारिद्र्य दूर करणे ह्या सुरुवातीच्या काळातील त्यांच्या मागण्या होत्या. आता त्यांना यश कशामध्ये आले? ब्रिटिश हे एकच शत्रू ही भावना आणि सर्व भारतीय एका राष्ट्राचे नागरिक ही कल्पना प्रज्वलित त्यांनी केली. राजकीय कार्याचे प्रशिक्षण दिले. राष्ट्रवाद व लोकशाही कल्पना लोकप्रिय केल्या. वसाहतवादी राजवटीचे आर्थिक शोषणाचे धोरण त्यांनी उघड केले. आता बघूया सुरक्षा झडप सिद्धांत आणि त्याचा दृष्टिकोन. सर ॲलन ॲक्विनह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी व्हॉल म्हणजे सुरक्षा झडप सिद्धांत म्हणून कार्य करण्यास सांगितले होते. बिपिन चंद्र यांनी सुरक्षा झडप सिद्धांताला दंतकथा म्हणून नाकारले आहे. व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी काँग्रेसचा विचार डफरिनच्या मेंदूतून उत्पन्न झाला असे त्यांनी म्हटले. नंतर गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणताही भारतीय काँग्रेस सुरू करू शकला नसता जर काँग्रेसचा संस्थापक महान इंग्रज प्रतिष्ठित माजी अधिकारी नसता तर, असे त्यांचे मत होते. नंतर लॉर्ड डफरिन यांचे मत होते की काँग्रेस केवळ संकुचित अल्पसंख्याक असलेल्यांचे प्रतिनिधित्व करते. काँग्रेसच्या मागण्या म्हणजे अंधारात मारलेल्या उड्या होय. हे लॉर्ड डफरिनचे मत लक्षात ठेवा. आता बघूया भारतीय नेत्यांची काँग्रेसबद्दल परखड मते. यामध्ये लोकमान्य टिळकांचे मत होते की काँग्रेसला खुशामतखोरांचा मेळावा ते संबोधत होते. अधिवेशनाला सुट्टीतील मनोरंजन त्यांनी म्हटले होते. काँग्रेस अधिवेशन म्हणजे सुशिक्षित भारतीयांचा वार्षिक राष्ट्रीय मेळावा असे लाला लजपतराय त्यांना म्हणत. नंतर बंकिमचंद्र चॅटर्जींचे मत होते की काँग्रेसचे लोक पदासाठी भुकेले असलेले राजकारणी आहेत.
अरविंद घोष म्हणत की काँग्रेसच्या धोरणाला भेकड असे नाव दिले होते त्यांनी. सर सय्यद अहमद खान यांनी राष्ट्रीय सभा ही हिंदू संघटना आहे म्हणून मुसलमानांनी त्यापासून दूर राहावे असे त्यांचे मत होते. आता बघूया इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कार्याचे मूल्यमापन. दिन शेवातच्या 1899 मध्ये काँग्रेसच्या अपयशाची मीमांसा करताना म्हटले की नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहिले. आम्ही केवळ भुंकतो आणि चावा घेत नाही यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. दादाभाई नौरोजी हे म्हणत की प्रजेसाठी राजा नसतो तर राज्यासाठी प्रजा असते. महात्मा गांधीजी त्यांनी काँग्रेसला लोकशाही आणि जनसामान्यांची संघटना म्हणून उभी केली. त्यामुळे शेतकरी नंतर औद्योगिक कामगारही या संघटनेत आले. आपण काँग्रेसबद्दल संपूर्ण माहिती बघितली. ते अधिवेशन, त्यांचे इयर, नंतर स्थापना, संस्थापक, किती अधिवेशने महत्त्वाची होती, त्यातील ठराव, नंतर काँग्रेसबद्दल महत्त्वाच्या व्यक्तींची मते, सर्व आता काँग्रेसबद्दल बघून झालेलं आहे. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.